इंग्रजी महिने आणि त्याचे दिवस. मग ते काय करायचं आपण हाताच्या सहाय्याने त्याचे दिवस लक्षात ठेवायचं. ठेवणार ना सगळी? हो. बर चला आता पहिला महिना मला सांगा. असे हात करा सगळ्यांनी. एकच हात करा. डावा हात करा आणि उजव्या हाताने दाखवायचं. हा जानेवारी कुठं आला? 31. उंचवट्यावर आला. जो महिना उंचवट्यावर येईल तो 31 दिवसाचा आणि जो खाली जाईल तो 30 दिवसाचा. फक्त याच्यामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28 किंवा 29. आणि ज्या वेळेस लीप वर्ष असतं त्याच वेळेस फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा. बरोबर? मग मला सांगा आता जानेवारी किती आला? 31. फेब्रुवारी 30. 28 किंवा 29. आणि 29 चा कधी असतो? जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा. मग आता 2025 हे लीप वर्ष नाही म्हणून फेब्रुवारी महिना किती दिवसाचा? 28. किती दिवसाचा? 28. त्याच्यानंतर मार्च कुठं गेला? कुठं गेला? उंचवट्यावर आला म्हणून त्याचे दिवस किती? 31. एप्रिल का 30? खाली गेला. त्याच्यानंतर मे किती दिवस मग मेचे? 31. नंतर जून खाली गेला. जूनचे दिवस 30. त्याच्यानंतर जुलै 31. 31 का तर उंचवट्यावर आला. जुलै झाला की लगेच कोणता महिना आला? ऑगस्ट. ऑगस्ट महिना पण कुठं आला? उंचवट्यावर आला म्हणून त्याचे दिवस किती? 31. ऑगस्ट. नंतर सप्टेंबर किती दिवस? 30. ऑक्टोबर 31. नोव्हेंबर 30. आणि डिसेंबर 31. आलं लक्षात? हो. आता मला तुम्ही करून दाखवायचं. म्हणा जानेवारी दिवस सांगा. जानेवारी 31. फेब्रुवारी 28 किंवा 29. मार्च 31. एप्रिल 30. मोठ्याने मे 31. जून 30. जुलै 31. ऑगस्ट 31. सप्टेंबर 30. ऑक्टोबर 31. नोव्हेंबर 30. डिसेंबर 31. छान. असंच परीक्षेत आलं तर हाताच्या सहाय्यानं, पाठ नाही झालं तर काय करायचं? हाताच्या सहाय्यानं महिन्यांचे दिवस काढायचे. काढणार ना? हे फक्त इंग्रजी महिन्यासाठी वापरायचं. मराठी महिन्यासाठी वापरायचं नाही. नाही.